पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यामधल्या हिंजवडीमध्ये मेट्रोची पाहणी। अजित पवारांनी प्रशासनाला काही सूचना देत बदल करण्याचे आदेश दिले। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचं काम अंतिम टप्प्यात। प्रभाग रचनेचा आराखडा 4 ऑगस्टला नगर विकास विभागाला सादर केला जाणार। पुणे महापालिकेमध्ये 4 सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार। पुण्याच्या घाट विभागामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट। घाट विभागामध्ये मुसळधार पावसाची हवामान विभागाची शक्यता। पुण्यामध्ये रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस। धरण साखळी परिसरामध्ये जोरदार पाऊस। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा। पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना। पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल। काही मार्गांवर जड अवजड वाहनांना वाहतुकीसाठी 24 तास बंदी राहणार। पुणे विमानतळावरून जवळपास 10.5 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त। 1 जण ताब्यात। कस्टम विभागाची मोठी कारवाई। जप्त केलेल्या मादक पदार्थांची बाजारामध्ये 10.5 कोटी रुपये किंमत। शरद सोनवणेंच्या वक्तव्याचा पुण्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेकडून निषेध। संबंधित विधानाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। 11वीच्या तिसऱ्या फेरीमध्ये 36,500हून अधिक विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश। 29 जुलैपासून चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार।